शिक्षित गावकरी मंडळी, नवीन आलेले सर्व शिक्षक आणि मला सहकार्य करणारे सर्व गावकरी भैया बहिणी. कारण त्या पालकांना मी कधीच असं पालक मानले नाही, भैयाच म्हणले. सर्वांना नमन करून मी माझे 2 शब्द तुमच्या समोर मांडते. 2 शब्द मांडणं म्हणजे माझी एक प्रकारची आता एक माझे मनोगतच व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर. मी 2018ला इथं जूनला जॉईन झाले. उन्हाळ्यात आमच्या बदल्या होत होत्या आणि गाव घ्यायचं नाही घ्यायचं. गुले मॅडमची माझी नेहमी चर्चा व्हायची, मॅडम म्हणायच्या कोणतं गाव घेणार, कारण आम्ही दोघी सोबतच राहत होतो एका गल्लीमध्ये. मग परत मॅडमचा फोन आला, कोणतं गाव घेतलं मॅडम? म्हणजे मला 2 गावच भेटले मॅडम, तुमच्याच गावात गेले. चांगलं आहे आमचं बी गाव, म्हणल्या काय हरकत नाही, काय अडचण नाही. पण मी 3दा नाव खोडलं होतं. 1 नंबरला टाकायचं. माझं वैशिष्ट्य म्हणजे मला 1 नंबरचेच गाव भेटले. मागल्या बदलीमध्ये बी 1 नंबरचंच गाव भेटलं. 2 गाव टाकलं तेच मिळालं. आता पण बिटरगाव टाकलं तेच मिळालं. आणि इथं आल्यानंतर मग 3 वेळेस फोडलं मी नाव, नको होय करत. सर म्हणायचे आमचे, अगं गाव लई छान आहे, ते गाव खूप चांगलं आहे, काहीच अडचण नाही, मी जरी बदली होऊन गेलो तरी तुला काहीच अडचण येणार नाही. म्हणून मी ते मग गाव शेवटी निर्णय घेतला. दोनेश्वराची कृपा माझ्यावर, कारण मी पण महादेवाची भक्त आहे, आणि कृपा झाली आणि 2 गाव मला मिळालं. इथं आल्यानंतर इथले लेकरं, इथल्या बायका इतक्या मनमोहून टाकणाऱ्या, जशा काही मला अशा राधिका गोपिकाच वाटायच्या. इतक्या सुंदर देखण्या बायका मी आतापर्यंत कुठेच बघितल्या नव्हत्या कोणत्याच गावात. आणि मग त्रिमुखी मॅडमला मी म्हणायचं, मी मॅडम किती सुंदर आहे तो इथं बायका, लेकरं पण किती सुंदर आहेत, एक तरी काळं लेकरं दिसतंय का इथं, किती सुंदर आहेत, असं फ्रेश वाटतं बघा शाळेमध्ये आल्यानंतर मला. आणि मग मी थोडं रमायला चालू झालं माझं. आणि सुरुवातीपासूनच असं मुलांमध्ये रमायची मला इच्छा जास्त. स्टाफमध्ये मी रमत नाही, तिथं गेल्यावर मी सांगितलं मी मुलांसाठी आहे. मी स्टाफमध्ये मला रमायला कमी आवडतं, बोलायला कमी आवडतं, पण मुलांमध्ये मी जास्त रमते, कारण मी मुलांचीच होते मग. आणि असं करता कधी माझे 8 वर्ष संपून गेले कळालंच नाही. मुलांमध्ये रमता मी पालकामध्ये रमले, म्हाताऱ्या माणसामध्ये रमले, सगळेच मला आपल्याशी वाटायला लागले आणि माहेरचंही वाटायला लागले. हे माझ्या माहेरमध्ये मी रमले नाही. माझं अगदी 14व्या वर्षी लग्न झालंय, 8वीत असताना लग्न झालंय माझं. माहेर काय आठवतच नाही, पण माहेर नावाची चीज जी असते ती 2 गावना ती उणीव माझी भरून टाकली. देवाला वाटलं असेल हिला माहेर पण मिळालं नाही,